प्रमिलाताईंचा धाकटा मुलगा मानव परदेशातून आपल्या घरी परत आला होता. त्यांनी मोठ्या सुनबाईला चहा बनवायला सांगितलं आणि त्या थेट मानवच्या खोलीकडे निघून गेल्या. मीरा चहा घेऊन दिराच्या खोलीकडे जात असताना आतून येणाऱ्या बोलण्याने तिची पावलं थांबली. मानव चिडून म्हणत होता, आई हे योग्य नाहीये. त्या एका वाक्याने मीराच्या मनात शंकेचं वादळ उठले. आज झालेलं संभाषण तिने ऐकले आणि त्या दिवशी सासूबाईंविषयी एक अनोळखं सत्य तिच्यासमोर उघड झालं. ती स्तब्ध झाली. सकाळची कोवळी उन्हं खिडक्यांतून घरात पसरली होती. घरात एक वेगळीच धावपळ, एक भावनिक गडबड जाणवत होती. आज मानवसाठी जो परदेशात नोकरी करत होता, एका प्रतिष्ठित घराण्यातून मुलीकडचे पाहुणे येणार होते त्याला पाहायला. प्रमिलाताईंनी हे योग्य स्थळ काही केल्या हातातून घालवायचं नव्हतं. त्यामुळे पाहुण्यांच्या आदरातिथ्यात त्यांना काही कमी पडू द्यायचं नव्हतं. त्या सकाळपासूनच मीराच्या मागे हात धुवून लागल्या होत्या. मीरा, ही कसली स्वच्छता केली आहेस? सगळी धूळ तशीच आहे. अजून स्वच्छ करता येत नव्हतं का? एक शो पीसकडे पाहत त्या चिडून म्हणाल्या. मीरा शांतपणे धूळ झाडू लागली आणि लगेच हात धुवून स्वयंपाकघरात धावत गेली. बापरे, अजून सोफ्याचे कवरही बदलले नाही तू, असं म्हणत त्यांनी स्वतःच कवर बदलायला घेतलं. पुरी आणि कर्मा तयार असेल तर तर आता गाजराचा हलवा बनवून ठेव आणि हात जरा पटापट चालव. हो आई, करते, मीरा धावपळीत म्हणाली आणि तिने कामाचा वेग वाढवला. अजून पुऱ्यांसाठी कणिक मळायची होती. तू अजून काय करत आहेस? प्रमिलाताईंचा पुन्हा आवाज आला. आई, आता मळतेच आहे पीठ, पदराने घाम पुसत मीरा उत्तरली. प्रमिलाताईंनी कमरेवर हात ठेवत संशयित नजरेने किचनभर नजर फिरवली. मीरा मन लावून प्रयत्न करत होती, प्रत्येक काम वेळेत व्यवस्थित व्हावं म्हणून. कारण तिला ठाऊक होतं, जर थोडंसंही चुकलं, कुठे काही बिघडलं तर नेहमीप्रमाणे तिला सगळ्या चुका ऐकून सासूबाई मोकळ्या होतील. पाहुणे यायची वेळ झाली होती. पण बिचारी मीराला स्वतःची साडी बदलायला वेळ मिळालेला नव्हता. शेवटी दरवाजावरची बेल वाजली. प्रमिलाताईंनी पटकन आपली साडी नीट केली, चेहऱ्यावर एक बनावटी हास्य आणलं आणि दरवाजा उघडला. मुलीकडच्या मंडळींनी हात जोडून त्यांनी आत घेतले. मुलीचे आई वडील, तिचे काका काकी सगळेच दिसायला देखणे, कपड्यांतून संपन्नता स्पष्ट झळकत होती. ते बसल्यावर बारकाईने घरभर नजर फिरवू लागले. मीरा पटकन पाणी घेऊन आली आणि नाश्ता तयार करू लागली. पण सकाळपासून सततच्या धावपळीने तिची अवस्था हलाखीची झाली होती. थकून गेली होती ती. कपाळावर घाम, अंगावर एक थोडी साधीशी साडी, ती कामाच्या घामाने ओलसर झालेली. इतक्यात मुलीच्या काकींनी हळूच विचारलं, ही मुलगी कोण आहे? मुलीच्या आईने हसत उत्तर दिलं, माहीत नाही, कदाचित कामवाली असेल. हे ऐकताच प्रमिलाताईंच्या चेहऱ्यावर एक क्षण ताण उमटला. त्या थोडंसं हसत म्हणाल्या, अहो नाही हो, ही आमची मोठी सून आहे या घरची, मीरा. ते ऐकून पाहुण्यांचे चेहरे काहीसे सावरले. क्षणभर सगळेच गोंधळलेले वाटले. मुलीचे वडील एक जबरदस्तीचं हास्य चेहऱ्यावर आणत म्हणाले, अच्छा, तर ही तुमची मोठी सुनबाई आहे. आम्हाला वाटलं कदाचित. ते बोलता बोलता गप्प झाले. मीरा गप्प सगळ्यांना नाश्ता वाढत राहिली. मुलीकडची मंडळी एका श्रीमंत घराच्या अपेक्षेने आली होती. पण इथे मात्र सून जणू काही घरकाम करणाऱ्या मोलकरणीसारखी वाटत होती. प्रमिलाताईंना क्षणभर वाटलं की वातावरण काहीसं गंभीर झालंय. म्हणून त्या हसून म्हणाल्या, काय करू, आमच्या सुनेला कामाची इतकी सवय झाली की तिला निवांत बसणं जमतच नाही. दिवसभर काही ना काही काम करत राहते. मुलीच्या आईने हलक्याच आवाजात पुटपुटलं, अच्छा, इतकी सवय आहे कामाची तिला? आपल्या मुलीला मात्र अजिबात काम करण्याची सवय नाही आहे. प्रमिलाताईंचा चेहरा क्षणभर उतरला, पण त्या पटकन सावरल्या आणि म्हणाल्या, अहो नाही, आमच्या छोट्या सुनेला काही त्रास होणार नाही कामाचा. मोठी सून आहे ना ती अशीच आहे. थोडी हट्टी पण फारच कष्टाळू आहे ती. पण तरीही मुलीकडच्या मंडळींच्या मनात एक हलकीशी शंका घर करून गेली होती. त्यांच्या वागण्यात थोडासा संकोच उतरलेला जाणवू लागला होता. ते नाश्त्यासाठी बसले, पण त्यांचा चेहरा सांगत होता की त्यांच्या चेहऱ्यावर सगळं मनात प्रश्नांची गर्दी झाली होती. प्रमिलाताईंनी चेहऱ्यावरचं हसू टिकवून ठेवलं होतं, पण त्यांच्या मनात एक वादळ उठलं होतं. हे स्थळ काही केलं तरी निष्ठू द्यायचं नाही. त्यामुळे त्या आपल्या बोलण्यातून पुन्हा एकदा वातावरण सौम्य करण्याचा प्रयत्न करत होत्या. चहा नाश्ता झाल्यानंतर मुलीकडचे लोक घरातील इकडच्या तिकडच्या गप्पा मारू लागले. पण वातावरण पहिल्यासारखं सहज आणि मोकळं झालं नाही. तेवढ्यात मुलीच्या वडिलांनी विचारलं, तुमचा मुलगा मानव भारतात केव्हा येणार आहे?
प्रमिलाताईंनी पटकन चेहऱ्यावर हसू आणलं आणि म्हणाल्या, तो लवकरच भारतात येणार आहे. 1 महिन्यांच्या आतच येईल तो. सुट्टी मिळायला थोडा वेळ लागला, पण आता सगळी चर्चा पूर्ण झालेली आहे. नंतर सर्व पाहुणे उठले. प्रमिलाताईंनी त्यांना अगत्याने निरोप दिला. आम्हाला पूर्ण खात्री आहे की हे नातं जुळेल, पण आता पुढचा निर्णय तुमचाच आहे. मुलीच्या आईने हलकंसं हसून मान डोलवली आणि मग सर्वजण तिथून निघून गेले. पण संध्याकाळपर्यंत प्रमिलाताई बेचैन होऊ लागल्या. मुलीकडून काहीच उत्तर आलं नव्हतं. त्यांचं धैर्य आता सुटू लागलं होतं. त्या पुन्हा पुन्हा मोबाईलकडे पाहू लागल्या होत्या. शेवटी त्यांनी स्थळ जमवणाऱ्या राघवरावांना फोन लावला. हॅलो दादा, काय बातमी आहे? मुलीकडून काही प्रतिसाद मिळाला का? प्रमिलाताईंच्या आवाजात सौम्य घाबरलेला ताण जाणवत होता. राघवराव काही क्षण शांत राहिले आणि मग खोल श्वास घेत म्हणाले, वहिनी सांगायला बरं वाटत नाही, पण त्यांनी सरळ सरळ नकार दिला आहे. काय? प्रमिलाताईंना आपल्या कानांवर विश्वास बसला नाही. पण का? काय बिघडलं? मी विचारलं होतं, राघवराव म्हणाले. पण त्यांनी स्पष्ट उत्तर द्यायला टाळलं. एवढंच म्हणाले की जे लोक आपल्या मोठ्या सुनेला नोकराणीसारखं वागवतात, ते छोट्या सुनेला काय राणीसारखं ठेवणार आहेत का? तिलाही नोकराणीसारखं वागवणार. प्रमिलाताईंच्या हातातून मोबाईल सुटता सुटता राहिला. काय बकवास आहे? कधी मीराला नोकराणीसारखं वागवलं आम्ही? त्यांचा आवाज थरथर करू लागला. राग, दुःख आणि अपमान यांची जणू सुनामीच आली होती त्यांच्या चेहऱ्यावर. राघवराव शांत स्वरात म्हणाले, वहिनी मी काय सांगू? त्यांनी जे पाहिलं ते वाटलं तेच ते बोलले. त्यांच्या मते तुमच्या मोठ्या सुनबाईची अवस्था पाहून कुणालाही असेच वाटेल की ती सून नाही तर घरकाम करणारी नोकराणी आहे. अशा वातावरणात त्यांच्या मुलीला सुख मिळणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे. आता प्रमिलाताईंचा श्वास फुलू लागला होता. डोळे रागाने लालबुंद झाले होते. हे सगळं त्या मीरामुळे झालंय. ती जर थोडंसं आवरून राहिली असती, व्यवस्थित आली असती, चांगली साडी नेसली असती, तर 4 लोकांसमोर स्वतःला सुनासारखं सादर केलं असतं तर ही वेळ आली नसती. त्या संतापाने थरथरत होत्या. त्यांनी फोन पटकन कट केला आणि दोन्ही हातांनी डोकं धरून सोफ्यावर जाऊन बसल्या. त्याचवेळी प्रमिलाताईंचा मोठा मुलगा म्हणजेच मीराचा नवरा ऋषिकेश घरी आला. घरात पाऊल टाकल्यावर त्याने आईला अस्वस्थ अवस्थेत पाहिले. त्या दीर्घ श्वास घेत म्हणाल्या, चेहऱ्यावर चिंता स्पष्ट होती. आई, काय झालंय? तब्येत बरी आहे ना तुझी? ऋषिकेश त्यांच्या जवळ जाऊन बसत काळजीने विचारू लागला. प्रमिलाताई रागाने उफाळून म्हणाल्या, जोपर्यंत ही मीरा आपल्या आयुष्यात आहे ना, तोपर्यंत या घरात काहीच सुरळीत होणार नाही बघ. ना माझी तब्येत नीट राहील ना घराची परिस्थिती सुधारेल. ऋषिकेश एकदमच आईच्या बोलण्याने गोंधळून गेला. आई, पण काय झालंय? आता काय नवीन? प्रमिलाताईंनी डोळे घट्ट मिटले, एक दीर्घ उसासा घेतला आणि रागाने म्हणाल्या, मानवसाठी एक जबरदस्त स्थळ आलं होतं, पण मुलीकडच्यांनी सरळ सरळ नकार दिलाय. तेही केवळ तुझ्या बायकोमुळे, मीरामुळे. पण तिने असं काय केलंय? ऋषिकेशच्या चेहऱ्यावर अविश्वास दाटला. प्रमिलाताईंनी क्षणात डोळे उघडले. त्यांचा रागाने भरलेला चेहरा ऋषिकेशकडे वळाला. तुला मीराची अवस्था दिसली का? कशा प्रकारे लोकांसमोर आली होती ती? कपडे घालण्याची साधी अक्कल नाही तिला. संपूर्ण जबाबदारी तिच्या हातात दिली तर ती घराचं नाव सुद्धा खाली घेऊन जाईल. सकाळी स्पष्ट सांगितलं होतं, मुलीकडची मंडळी श्रीमंत आणि सुसंस्कृत आहेत, तरी ती घरकाम करणाऱ्या मोलकरणीसारखी घरात वावरत होती. ऋषिकेशचा चेहरा आता गंभीर झाला होता. प्रमिलाताई पुढे म्हणाल्या, सून म्हणजे नवऱ्याच्या आणि सासरच्या प्रतिष्ठेचं प्रतीक असतं, हे तुला माहीत नाही का? तिने जर नीटनेटकं राहिलं असतं तर लोक कौतुक करतील, पण जर बेडब राहिली, गबाळासारखी दिसली तर लोकांना वाटेल आपण तिला पिळतो, तिला त्रास देतो, तिच्यावर अत्याचार करतो. जरा विचार कर, ही गोष्ट जर 4 लोकांच्या कानावर गेली तर आपल्या घराण्याची नावाची काय किंमत उरेल? आता ऋषिकेशला आईचं बोलणं थोडंफार फटायला लागलं होतं. प्रमिलाताईने एक निष्कर्ष काढत स्पष्ट सांगितलं, ऋषिकेश, आता तूच काहीतरी केलं पाहिजेस. जर या घराची प्रतिष्ठा टिकवायची असेल तर तुझ्या बायकोला अक्कल शिकवावी लागेल. हे ऐकताच ऋषिकेश काही न बोलता उठला. तिथून उठला आणि संतापाने आपल्या खोलीकडे वळाला. दरवाजा धाडकन उघडताच मीरा पटकन उठली आणि म्हणाली, तुम्ही आलात, मी पाणी घेऊन येते तुम्हाला. असं म्हणत ती स्वयंपाकघरात वळाली. तेवढ्यात ऋषिकेशने तिचा हात पकडला आणि तिला थांबवलं. नुसतंच थांबवलं नाही तर जोरात मागे ढकललं त्याने तिला.
नीरा थोडक्यात पडायची राहिली. ती काही विचारणार इतक्यात ऋषिकेश संतप्त आवाजात ओरडला, तू स्वतःची काय अवस्था करून घेतली आहेस? आपल्या लग्नाला अजून वर्षही झालं नाही आणि तू नवविवाहित नव्हे तर एखाद्या विधवेसारखी वाटत आहेस घरात. हे ऐकताच मीरा हादरली. तुम्ही हे काय बोलताय? काय अर्थ आहे या शब्दांचा? ती आश्चर्याने म्हणाली. काय बोलावं तुला? एवढं सुद्धा कळत नाही का? कोणासमोर आणि कशा अवस्थेत यावं हे तुला समजत नाही का? बाहेरचे लोक आले असताना तू अशा बेडप अवस्थेत समोर येतेस, लोक काय म्हणतील? आम्हीच आम्हीच तिला नीट कपडे घालायला देत नाही का? मीराच्या डोळ्यात पाणी उभं राहिलं होतं. पण ऋषिकेश सकाळपासून सगळी कामं मीच करत होती. नवीन साडी नेसायला मला वेळच मिळाला नाही. पण इतका वेळच मिळाला नाही की साडी तरी बदलता येईल मला. मीरा एवढंच म्हणाली होती की तो रागाने तिचं वाक्य मध्येच तोडत म्हणाला, मग काय झालं? घरातली कामं करणं हे तुझंच कर्तव्य आहे ना काम करण्याचं. तू काय अपेक्षा ठेवतीस? की इथे कोणी नोकर उभा राहून तुझी सेवा करेल किचनमध्ये? घरातील सगळी कामं तुलाच करावी लागतील. पण याचा अर्थ असा नाही की लोकांसमोर तू आमचं नाव खाली घालशील. आज तुझ्यामुळे मानवसाठी आलेलं एवढं चांगलं मोठं स्थळ हातातून निघून गेलंय, तुला माहिती आहे का? इथून पुढे जर तू कोणासमोर अशा अवस्थेत दिसलीस तर लक्षात ठेव, तुझं काही खरं नाही. मीरा अवाक झाली होती. कारण लग्न झाल्यापासून ती सकाळपासून रात्रीपर्यंत सासूबाई आणि नवऱ्याच्या इशाऱ्यावरच वागत होती. तरी तिच्यावर सतत टीका केली जात होती. तिला प्रत्येक गोष्टीवरून कमीपणा दिला जात होता आणि अनेकदा तर ऋषिकेश तिच्यावर हातसुद्धा उचलत असायचा. मीरा एक मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेली मुलगी होती. आई वडिलांनी मोठ्या कष्टाने तिला शिकवलं, सावरलं आणि तिचं लग्न केलं होतं. तिला भाऊ नव्हता. त्यामुळे आई वडिलांना आपलं सहन केलेल्या यातनांबद्दल काही सांगून त्रास द्यायचा नव्हता तिला. आणि ऋषिकेश व त्याच्या आईला चांगलंच माहीत होतं आणि त्याचाच फायदा ते दोघं घेत होते. भाकरी करताना विचारात गळून गेलेली मीरा स्वतःलाच विचारू लागली, किती स्वप्न घेऊन या घरात आली होती मी. वाटलं होतं सासूबाई आईसारखे असतील, नवरा प्रेम करणारा असेल. पण इथे तर सगळंच उलटं निघालं. सासूबाई दिवसभर हुकूमच करत असतात माझ्यावर आणि रात्र झाली की त्यांच्या तक्रारी ऐकून मी हैराण होत असे. ऋषिकेश कधीच माझं म्हणणं ऐकत नव्हता. लहान सहान कारणावरून रागवणं, ओरडणं आणि कधी कधी हात उचलणं त्याचं रोजचंच झालं होतं. कितीतरी महिने झाले मीरा माहेरी गेलीच नव्हती. आईबाबांना भेटून सुद्धा खूप वेळ झाला होता. लग्नाआधी वाटायचं माहेर आणि सासर एकाच शहरात असल्यामुळे तेव्हा त्यांना भेटायला जाता येईल. पण लग्नानंतर परिस्थितीच बदलली. तिला घरातून बाहेर टाकण्याची सुद्धा परवानगी नव्हती. एकदा आईला भेटायची इच्छा बोलून दाखवली तिने. तेव्हा ऋषिकेश रागाने डोळे वटारून म्हणाला, 4-4 दिवसांनी माहेर जायची काय गरज आहे? आता हेच तुझं माहेर आहे आणि तुला याच घरात राहायचंय. त्या दिवसापासून मीराला आईकडे जाण्याचं धाडसच झालं नाही. फोनवर सुद्धा सासूबाईंच्या उपस्थित फक्त काही मिनिटच औपचारिक बोलणं व्हायचं. तेवढ्यात बाहेरून सासूबाईंचा मोठा आवाज आला, सुनबाई स्वयंपाकघरात जाऊन झोपली आहेस का? ऋषिकेश डायनिंग टेबलावर वाट बघतोय. हे ऐकून विचारात हरवलेली मीरा भानावर आली. तिने जेवण आणून टेबलावर ठेवलं पण मन मात्र अजूनही जडच होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे कामात गुंतलेली मीरा सासूबाईंचं बोलणं ऐकते. आज आपण माझ्या मैत्रिणीच्या मुलाच्या लग्नाला जायचं आहे. एखादी चांगली साडी नेसून तयार हो. मीरा हळू आवाजात म्हणाली, हो आई, तयार होते. तेवढ्यात प्रमिलाताई नाक उडवत म्हणाल्या, एखादी चांगली साडी नेस. कसली साडी पांघरून येऊ नकोस आमच्याबरोबर. माझ्या इज्जतीचा प्रश्न आहे. हे ऐकून मीरा काही क्षण सुन्न झाली आणि तिच्या सासूबाई काय म्हणतात हेच ऐकत राहिली. कालचे कडवट शब्द अजूनही मनात घुमत होते आणि आज पुन्हा तिला कमी लेखलं जात होतं. तिने हळूच मान हलवली. प्रमिलाताई तिथून निघून गेल्या. पण मीराचं मन मात्र पुन्हा एकदा उदास झालं. संध्याकाळी मीराने कपाटातून हलक्या गुलाबी रंगाची साडी काढली आणि शांतपणे तयार व्हायला लागली. तिचा चेहरा अजूनही निस्तेज होता. एवढ्यात ऋषिकेश खोलीत आला. मीरा पटकन पुढे झाली आणि त्याचे कपडे काढून ठेवले तिने. तिच्या मनात विचार चालू होता, कदाचित तो तिला पाहिल, काही बोलेल. पण ऋषिकेशने तिच्याकडे बघणं तर दूरच तिला दादही दिली नाही. मग स्वतःहूनच तिने विचारलं, मी कशी दिसते? ऋषिकेशने तिच्याकडे एक कटाक्ष टाकत थंडपणे उत्तर दिला, ठीक दिसतेस. त्याचं ते निर्विकार उत्तर ऐकून मीराचं काळीज दडपून गेलं. तिचं मन पुन्हा निराश झालं. तेवढ्या सासूबाई प्रमिलाताई आत आल्या आणि म्हणाल्या, अरे ऋषिकेश, तू आलास का? लवकर तयार हो रे, उशीर होईल नाही तर. मग त्यांची नजर मीराकडे गेली.
तिला पाहून त्या ताडताड म्हणाल्या, सुनबाई तू पुन्हा हीच साडी नेसलीस? किती वेळा सांगितले तुला, तुझ्या आईने दिलेल्या अशा हलक्या दर्जाच्या साड्या पुन्हा नेसू नकोस या घरात. लोक काय म्हणतील की माझ्या सुनेला नेसायला साड्याही नाहीत. आत्ता क्षणात ही साडी बदल. लग्नासाठी जी लाल रंगाची साडी दिली होती तीच नेस. आणि हे काय, एकही दागिना घातलेला नाहीस तू. ऋषिकेशी सर्वांसमोर आपली नाचक्की करणार. प्रमिला त्यांच्या बोलण्यावर ऋषिकेशी चिडून म्हणाला, तू सोन्याचे दागिने का नाही घातले? मीरा हळूच म्हणाली, ते दागिने तर. ती वाक्य पूर्ण करत होती तेवढ्यात प्रमिलाताई मोठ्या आवाजात म्हणाल्या, हो मला माहीत आहे तुझे दागिने माझ्याजवळ आहेत. सांभाळून ठेवले आहेत मी ते. खाणार नाही मी ते. आणि मलाही माहीत आहे की तू ते दागिने सांभाळू शकणार नाहीस, म्हणूनच माझ्याजवळ ठेवलेत मी ते. ऋषिकेशने पुन्हा टोमणा मारत विचारलं, मीरा तू आईकडून दागिने मागू शकली असतीस ना, पण नाही. तुझ्या स्वाभिमानाला ते झेपलं नाही ना, की तुला सगळ्यांसमोर स्वतःला बिचारी करून म्हणून दाखवायचं होतं. आता काय माझ्याकडे बघत उभी राहिलीयस? आणि हो, जरा चेहऱ्यावर हसू ठेव. आपण लग्नाला जातोय, कुणाच्या अंतिम संस्काराला नाही जाते. एवढं बोलून तो बाथरूममध्ये निघून गेला. मीराच्या डोळ्यात पाणी आलं होतं. गप्पा बसून तिने सासूबाईंच्या सांगण्यानुसार त्यांनी दिलेली लाल साडी नेसली, दागिने घातले आणि चेहऱ्यावर जबरदस्तीचं हसू आणलं. काही वेळात ते लग्नाला पोहोचले. तिथे प्रमिलाताईंच्या मैत्रिणी आणि ओळखीची मंडळी जमलेली होती. मीराच्या लक्षात आलं की सगळ्यांसमोर तिच्या सासूबाईंची आणि नवऱ्याचा वावर अचानक बदललेला आहे. प्रमिलाताई मीराला जवळ ओढत गर्वाने म्हणाल्या, ही माझी सुनबाई आहे. किती सुंदर आहे ती, किती सुसंस्कृतीत आहे. त्यांच्या आवाजात असा गोडवा होता जो मीराने घरात कधीच ऐकलेला नव्हता. ऋषिकेशही त्यांच्या जवळ जाऊन उभा राहिला. तू आज खूप सुंदर दिसतेस. मीरा त्याच्याकडे पाहत राहिली, पण तिच्या डोळ्यात कुठलाही भाव नव्हता. तिला माहीत होतं हे सगळं एक दिखावा आहे, केवळ समाजासाठी दाखवण्यासाठी. दुसरीकडे प्रमिलाताईंची मैत्रीण सुद्धा तिच्या दुसऱ्या मैत्रिणीला म्हणाली, प्रमिलाची सून खूपच सुंदर आहे आणि स्वभाव फार गोड आहे तिचा. म्हणून मैत्रिणीने मान डोलवत उत्तर दिलं. प्रमिला तिची खूप काळजी घेऊ लागली. सुनेकडून चांगला व्यवहार हवा असेल तर तिच्याशी प्रेमानं वागावं लागतं. तेव्हा सुद्धा हसून म्हणाली, प्रमिला तिला सगळीकडे बरोबर घेऊन जाते आणि बघ ना, इथे सगळ्यांसमोर किती प्रेमाने वागते. तिच्या सुनेची साडी तरी बघ, कमीत कमी 8 ते 10 हजारांची असेल. तेवढ्यात प्रमिलाताई आपल्या मैत्रिणीच्या जवळ आल्या. सुद्धा हसून म्हणाली, प्रमिला खरंच तू खूप नशिबान आहेस. तुझी सून फार देखणी आहे. प्रमिलाताईने अभिमानाने मान हलवली आणि म्हणाल्या, अगं सुद्धा, जर मुली सासरी हसत खेळत आनंदाने राहिल्या तर त्यांचा चेहरा फुलणार ना. मी तिला माझ्या मुलीसारखं जपते. आणि ऋषिकेशबद्दल काय सांगू, तो तर तिचे सगळे लाड पुरवतो. सासरी जर एखाद्याने आपुलकीने सांभाळ केलं जात असेल तर चेहरा उजळणारच ना. सुद्धा हसून म्हणाली, ते तर दिसतच आहे. ऋषिकेश तिला किती प्रेम करतो. रोज फेसबुकवर तुमचे फोटो टाकतो. तुझ्या सुनेचं नशीब खरोखरच अफलातून आहे. प्रमिलाताई अधिकच गर्वाने म्हणाल्या, माझी सून सासरी इतकी आनंदी आहे की माहेरी जायचं नावच घेत नाही. तिचे आईवडील रोज फोन करून बोलवतात, पण ती काही हालायचं नाव घेत नाही. मी तिला किती वेळा म्हटले, बाळा थोडं दिवस माहेरी जा, तुझे आईबाबा वाट पाहत असतील. त्यांचे मन करत असेल तुला भेटायला, पण तिचं इथंच एवढं मन रमलंय की जणू माहेर विसरूनच गेलीये. सुद्धा आश्चर्याने म्हणाली, वा, ही तर कमालच आहे. आजकालच्या मुलींना सासरी राहणं जमत नाही आणि तुझी सून मात्र इथे राहून एवढी समाधानी आहे. सुधाने मीराने घातलेल्या दागिन्यांकडे पाहत विचारलं, आणि तसे तुझ्या सुनेचे दागिने फारच सुंदर आहेत. हे तूच लग्नात घातलेस ना? प्रमिलाताई म्हणाल्या, हो ग, दुसरं कोण घालणार. प्रत्येक दागिना मी खास हौसेने बनवला आहे तिच्यासाठी. माझ्या सुनेसाठी बनवलेत. लग्नाआधीच ठरवलं होतं की माझ्या सुनेसाठी महागडे आणि जडाऊ दागिने बनवायचे. एकही दागिना वजनाने हलका नाही पाहिजे. प्रत्येकात खासपणा आहे. मीरा हे सगळं ऐकत होती. चर्चा त्या दागिन्यांची चालू होती, जे खरंच प्रमिलाताईंनी लग्नात खरेदी केले होते. पण आजपर्यंत मीराला स्वतःच्या मर्जीने ते घालण्याचं सौभाग्य कधीच मिळालं नव्हतं. आज तेही फक्त एकाच कारणासाठी, लोकांना दाखवण्यासाठी. प्रमिलाताईंनी मीराला जवळ बोलवलं आणि गोड आवाजात म्हणाल्या, मीरा बाळा, इकडे ये. मी तुला सर्वांची ओळख करून देते तुझी. त्या मीराला आपल्या मैत्रिणींसमोर उभं करत त्या म्हणाल्या, ही माझी सून आहे. प्रमिलाताईंच्या चेहऱ्यावर अभिमानाचा आणि आनंदाचा भाव होता. मीराने हसण्याचा प्रयत्न केला, पण तिचं मन मात्र आतून भरून आलं होतं. काही वेळ बोलल्यानंतर प्रमिलाताईंनी म्हटलं,
मीरा जा आता जेवण कर. ऋषिकेश तुझी वाट पाहतोय. तुझ्याशिवाय तो जेवत नाही माहिती आहे ना. सुधा कौतुकाने म्हणाली. प्रमिला तुझं खरंच कौतुक करावं तितकं थोडंच आहे. आपल्या सुनेवर एवढं प्रेम करणं प्रत्येक सासूला जमत नाही. प्रमिलाताईंची मान अभिमानाने उंचावली. त्या म्हणाल्या, अगं एवढंच नव्हे, मी तिला घरातलं कोणतंच काम लावत नाही, करू देत नाही. सुधा हसून म्हणाली. अच्छा, मग घरातलं काम कोण करतं? प्रमिलाताईंनी हास्य चेहऱ्याने उत्तर दिलं. माझ्या मुलाचं लग्न झाल्यावर मी लगेचच एक कामवाली ठेवली आहे घरात. ती घरातलं सगळं काम बघते. अगं नुकतंच लग्न झालंय त्यांचं. आत्ताच कामाला लावायचं का तिला? हेच वय असतं आयुष्य आरामात जगण्याचं. सुधा अधिकच प्रभावित झाली. ती म्हणाली, छानच प्रमिला, तुझे विचार खूपच आधुनिक आहेत. आजकाल काही घरामध्ये सुना आल्या कामात झोकल्या जातात, पण तू तिला पूर्ण मोकळं आयुष्य दिलं आहेस. प्रमिलाताई म्हणाल्या, माझ्या मते सून नेहमी आनंदी आणि हसतमुख असली पाहिजे. त्यानंतर प्रमिलाताईंनी हसून विचारलं, सुधा तुझी मुलगी निधी सध्या काय करते? फारच गोड आहे ती. तू तिच्यासाठी स्थळ बघत असशील ना? सुधा हसून म्हणाली, हो हो, मुलं मोठी झाली की काळजी वाटू लागतेच. तेव्हा प्रमिलाताईंनी हलकेच मान डोलवली आणि म्हणाल्या, माझा धाकटा मुलगा मानव काही दिवसातच सिंगापूरवरून भारतात परत येणार आहे. मी विचार करते आहे तो येतच आहे तर त्याच्यासाठी स्थळ पाहायला सुरुवात करावी. त्याच्यासाठी मुलींची काही कमतरता नाही आहे. अगदी खरं सांगायचं तर माझ्या मुलासाठी तर रांगच लागली आहे. पण मला मात्र लाखात एक मुलगी हवी आहे सून म्हणून. माझ्या मुलाची साधी नोकरी आहे. साधी नोकरी नाही आहे त्याची. तो सिंगापूरमध्ये काम करतो आणि लग्नानंतर बायकोलाही तिथेच घेऊन जाणार आहे सिंगापूरला. हे ऐकून सुधाचं मन आनंदाने भरून आलं. ती क्षणार्धात प्रमिलाचा सूक्ष्म इशारा समजून गेली. इकडे लग्नावरून परतल्यानंतर प्रमिलाताई ऋषिकेश आणि मीरासोबत आपल्या घरी आल्या. मीरा शांतपणे आपल्या खोलीकडे जाण्यासाठी वळाली. इतक्यात प्रमिलाताईंचा कडवट आवाज घुमला. अगं महाराणी, कुठे चालली आहेस? ते सोन्याचे दागिने परत कर. ही काही फालतू गोष्ट नाही आहे. नीट जपून ठेवावे लागतात दागिने. मीरा क्षणभर थबकली. मान खाली घालून हळूवार स्वरात ती म्हणाली, हो आत्ताच काढून देतेस दागिने. ती आपल्या खोलीत आली आणि आरशासमोर उभी राहिली. हळूहळू दागिने काढू लागली. मंगळसूत्राच्या गाडीला हात लावताच डोळ्यात अश्रू तरळले तिच्या. लग्नाच्या वेळी वाटलं होतं हे तिचे सौभाग्य आहे, पण आज ते एक उसनं घेतलेले दागिने वाटत होते तिच्याकडचे. भावनाशिवायचे दागिने, फक्त एक वस्त्रप्रावरण. दुसरीकडे ऋषिकेश आपल्या आईच्या खोलीत गेला आणि म्हणाला, आई, मीराला काही दिवस माहेरी जायचं आहे. प्रमिलाताईंनी चमकून मागे वळत टोकदार स्वरात विचारलं, तू वेडा झालायस का? काय बोलतो आहेस? ऋषिकेश शांतपणे म्हणाला, आई, मी तिला खरं तर जायला नको असं सांगितलं होतं, पण ती म्हणाली मी खूप दिवस झाले माहेरी गेली नाही आणि जर आत्तासुद्धा मी तिला माहेरी जाऊ दिलं नाही तर ती तक्रार करेल. प्रमिलाताई क्षणभर विचारात पडल्या आणि मग हुशारीने म्हणाल्या, असं कर, उद्या तिला माहेरी घेऊन जा, पण तुझ्याबरोबर परत आण. चुकून सुद्धा तिला तिथे सोडून येऊ नकोस, समजलंस? ठीक आहे आई, असं म्हणत ऋषिकेश तिथून निघून गेला. तेवढ्यात पुन्हा प्रमिलाताईंनी थांबवलं. ऐकलंस का? ते दागिने घेऊन ये. काही कमी जास्त नको. हो आई, तुला लगेच आणून देतो दागिने, ऋषिकेश म्हणाला. दुसरीकडे सुद्धा पार्टीहून परतल्यावर थेट आपल्या खोलीत गेली. तिने आपल्या नवऱ्याकडे बघितलं आणि हसून म्हणाली, तुम्हाला माहीत आहे का, आजची पार्टी किती अफलातून होती. प्रमिलाच्या सुनेला पाहून तर मन आनंदून गेलं होतं माझं. सुधाच्या नवऱ्याने थोडं आश्चर्याने विचारलं, असं काय विशेष होतं? अहो, त्यांच्या मुलाची आणि सुनेची जोडी बघण्यासारखी होती. ऋषिकेश किती प्रेम करतो आपल्या बायकोवर. एकाच ताटात दोघं जेवत होते. कधी मीरासाठी गुलाबजामुन आणत होता तर तिच्यासाठी कधी आईस्क्रीम. खरं सांगायचं तर असे प्रेम करणारे खूपच कमी घरांमध्ये दिसतात. प्रमिला तर सुनेबरोबर इतके प्रेमाने बोलत होती की जणू तिला कवेत घ्यावं आणि जपावं तशी. सुधाचा नवरा थोडा गंभीर होत म्हणाला, अगं पण प्रत्येक चमकणारी गोष्ट सोनं नसतं. हा सगळा दिखावा सुद्धा असू शकतो, नाही का? बाहेर जगासाठी एक चेहरा आणि घरात मात्र वेगळंच काहीतरी असू शकतं. सुधा पटकन म्हणाली, नाही, मला विश्वास नाही बसत. अजूनही असे लोक आहेत जे आपल्या सुनेची खरंच मनापासून काळजी घेतात. ठीक आहे, मानलं, पण तू प्रमिलाचं एवढं कौतुक का करत आहेस? कारण ती आपल्या छोट्या मुलासाठी स्थळ शोधते आहे आणि पुन्हा पुन्हा त्या आपल्या निधीचं नाव काढत होती. तुम्हाला माहीत आहेच, मानव सिंगापूरमध्ये चांगल्या पोस्टवर काम करतो. चांगल्या पगाराची नोकरी आहे त्याला. मला वाटतं आपल्या निधीसाठी अशा घरात जाणं म्हणजेच भाग्यच. तिला तिथे चांगला संसार आणि ऐश्वर्य लाभेल.
सुधाच्या नवऱ्याने विचारपूर्वक मान डोलवली. खरं आहे, आपली मुलगी सुखात आणि आदरात राहिली तर कोणाला आवडणार नाही. नवऱ्याची परवानगी मिळताच सुधाने वेळ न दवडता प्रमिलाताईंसोबत लग्नाबद्दल बोलण्याचं ठरवलं. मीरा आपल्या नवऱ्याबरोबर माहेरी जाऊन पुन्हा सासरी परत आली होती. तेव्हाच प्रमिलाताईंचा कडक आवाज घरभर घुमला. आलीस का तुझ्या आईवडिलांना भेटून? आणि तसेही तुझे आईवडील तुझ्यासाठी अगदी लगेच हळवे होतात. त्यांना जर तुला आयुष्यभर जवळ ठेवायचं होतं, माहेरी बोलवायचं होतं, तर मग लग्न करण्याची काय गरज होती? आपल्याच लेकराला उराशी धरून जगायचं होतं, तर मग सोहळा कशाला? प्रमिला त्यांचा स्वर संतापाने थरथरत होता. आता काय माझ्या तोंडाकडे बघत उभी राहणार आहेस का? चाल लवकर, तुझी बॅग ठेव आणि स्वयंपाकाला लाग. माझ्या जेवणाची वेळ झाली आहे. ठीक आहे आई, असं म्हणत मीरा शांतपणे आपल्या खोलीकडे जाण्यासाठी वळाली. तेवढ्यात पुन्हा त्या म्हणाल्या, तुझ्या आईवडिलांनी एवढीसुद्धा अक्कल नाही का की माझ्यासाठी काहीतरी जेवण पाठवावं तिकडून? खरंच फारच निर्लज्ज लोक आहे तुझ्या आईवडिलांची. मीरा नेहमीप्रमाणे गप्प राहिली. सासूबाईंच्या अशा कडवट बोलण्याचं तिला आता सवय झाली होती. पण आज त्यांच्या शब्दांनी तिचं अंतःकरण अक्षरशः थरथरून गेलं होतं. तिने आशेने ऋषिकेशकडे पाहिलं. कदाचित तो तिचा आधार बनेल, तिच्या बाजूने काहीतरी बोलेल. पण तो तिथे निशब्द उभा होता. त्याच्या डोळ्यात विरोध नव्हता. त्याच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होतं की तो आपल्या आईच्या प्रत्येक शब्दाशी सहमत होता. ऋषिकेश रागाने ओरडला, काय पाहतीयस अशा डोळ्यांनी माझ्याकडे? ऐकू येत नाही का आई काय बोलली ती? चल लवकर स्वयंपाकाला लाग. आईला भूक लागली आणि मलाही भूक लागली आहे. मीरा दीर्घ श्वास घेऊन स्वतःला सावरत खोलीत गेली. दरवाजा बंद होताच तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. इकडे प्रमिलाताईंनी संशयाने ऋषिकेशला जवळ बोलवलं. तू मीराला तिच्या आईवडिलांकडे एकटीला सोडलं नव्हतंस ना? अगं आई काय बोलतेस? मी क्षणही तिथून हललो नाही. उलट ते लोक तिला 2-4 दिवस राहू दे, माहेरी आली तर राहू दे असे म्हणत होते. पण मी मात्र सरळ सरळ नकार दिला. प्रमिला त्यांच्या चेहऱ्यावर एक कुटील हसू उमटलं. समाधानाने मान डोलावत त्या म्हणाल्या, चांगले केलंस. सुनानं जरासं सूट दिलं ना, त्या लगेच उड्या मारायला लागतात. सकाळ झाली होती दुसऱ्या दिवशीची. पण सासूबाईंचे तीव्र शब्द आणि ऋषिकेशचा तिरस्कार अजूनही मीराच्या मनात जखमा कुरवाळत होते. तेवढ्यात ऋषिकेशचा आवाज पुन्हा खोलीत घुमला. काय रडवेलं तोंड घेऊन बसली आहेस? सारखं तेच तेच. बघितलं की डोकं उठतं. मीरा एक दीर्घ श्वास घेऊन स्वतःला सावरत म्हणाली, म्हणजे तुम्हाला काही वाटलं नाही का? कालचं जे घटना घडली त्याबद्दल तुमचं काहीच म्हणणं नाही का? काल तुमच्या माझ्या आईवडिलांबद्दल ज्या बोलल्या ते योग्य वाटलं तुम्हाला? ऋषिकेशने नजर चोरली आणि मोठ्याने ओरडला, काय चुकीचं होतं तिच्या बोलण्यात? मीराचं काळीच धसकलं. ती अविश्वासाने म्हणाली, त्या माझ्या आईवडिलांबद्दल किती अपशब्द बोलल्या आणि तुम्हाला काही चूक वाटली नाही? तो संतापाने ओरडला, म्हणूनच मी तुला माहेरी पाठवत नाही. तिकडून आलीस की डोकंच फिरलेलं असतं तुझं. आता मीराच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं होतं. ती थरथरत म्हणाली, एक दिवस फक्त आई थांब म्हणाली होती, पण तुम्ही खोटं सांगितलं आई आजारी आहे म्हणून, आणि जबरदस्तीने मला परत घेऊन आलात. खूप तोंड चालू लागले तुझं, असं म्हणत ऋषिकेश चवताळला आणि क्षणाचाही विलंब न करता त्याने जोरात तिच्या कानाखाली लगावली. इतका जबरदस्त मार होता की मीरा थेट पलंगावर जाऊन पडली. तिच्या डोळ्यासमोर अंधार पसरला होता. ऋषिकेशने तिच्याकडे थंडपणे पाहिलं आणि निर्दयतेने म्हणाला, तुला जर एवढाच त्रास होतोय तर तुझं सामान बांध आणि माहेरी निघून जा, आणि पुन्हा परत यायची गरज नाहीये. मीराचे डोळे पाणावले, पण ऋषिकेश थांबला नाही. तो आदेश देतच म्हणाला, उठ आता आणि नाश्ता तयार कर. मला ऑफिसला जायचं आहे आणि आईलाही भूक लागली असेल. आणि खबरदार, पुढच्या वेळेस रडगाणं सुरू केलंस तर अशी हालत करीन की स्वतःला आरशात ओळखू शकणार नाहीस. मीराला समजतच नव्हतं की एक माणूस इतका निर्दयी कसा असू शकतो. ती काही न बोलता डोळ्यातलं पाणी गिळून स्वतःला सावरत स्वयंपाकघरात निघून गेली. काही वेळाने प्रमिलाताईंचा फोन आला. त्यांची मैत्रीण सुधाचा होता तो फोन. फोन उचलताच प्रमिलाताई हसत म्हणाल्या, तू तर अगदी माझ्या मनातलं बोललीस. मला केव्हाच वाटत होतं की आपली मैत्री आता नात्यात बदलावी. प्रमिलाताई आणि सुधा दोघींच्या चेहऱ्यावर आनंद उसंडून वाहत होता. जास्त चौकशी न करता दोन्ही कुटुंबांनी मुलामुलींचे फोटो एकमेकांना दाखवले आणि लग्नाची बोलणी ठरवली. आता सगळे मानव भारतात परत येण्याची वाट पाहत होते, जेणेकरून या नात्याला औपचारिक रूप दिलं जाईल. सुमारे 15 दिवसांनी ऋषिकेशचा लहान भाऊ मानव भारतात पोहोचला. तो घरी आल्यावर मीरा घरात झाडू मारत होती. त्याचा आवाज ऐकून प्रमिलाताई आणि ऋषिकेश दोघेही बाहेर आले. आपल्या लाडक्या मुलाला पाहून प्रमिलाताईंच्या चेहऱ्यावरचा आनंद लपता लपत नव्हता. मीराकडे पाहून
मीराकडे पाहून त्या मोठ्या आवाजात म्हणाल्या, तू इथेच उभी राहणार आहेस का, की माझ्या मुलासाठी चहा पाणी घेऊन येणार आहेस? तुझ्या आईवडिलांनी एवढंही शिकवलं नाही का तुला? मीरा काही न बोलता आतमध्ये निघून गेली. तेव्हा मानव म्हणाला, आई अगं एवढ्या लहान सहान गोष्टीसाठी ओरडायचं काय तिच्यावर? प्रमिलाताईंनी डोळे वटारत उत्तर दिलं, तू तिला ओळखत नाहीस, त्यामुळे तिची बाजू घेण्याची गरज नाही तुला. ते सोडून दे आणि आधी फ्रेश हो. नक्कीच भूक लागली असेल तुला. काही वेळाने मीरा चहाचा ट्रे घेऊन मानवच्या खोलीकडे जाताना निघाली. पण आतून येणाऱ्या आवाजाने ती दारापाशीच थांबली. मानव रागाने म्हणत होता, आई हे योग्य नाहीये. निधी आणि तिच्या कुटुंबाला अजून सांगितलंच नाहीये की माझी नोकरी गेली आहे आणि माझा व्हिसा रद्द झालाय. प्रमिलाताई रागाने फुत्कारत म्हणाल्या, तू वेडा झालायस का? तुला माहीत आहे का निधीचे आई वडील किती श्रीमंत आहेत? निधी त्यांची एकुलती एक मुलगी आहे. लग्न झालं की तिचा बाप तुझं करिअर आणि बिझनेस दोन्ही उभं करून देतील तुला. मानव अस्वस्थ होऊन म्हणाला, पण आई हे सगळं लपवणं चुकीचं नाही का? लग्नानंतर समजलं तर? प्रमिलाताई डोळे वटारत म्हणाल्या, तू जास्त डोकं चालवू नकोस. ती सोन्याचे अंड देणारी कोंबडी आहे. मी तिला आता हातातून अशी जाऊ देणार नाही. मानव गप्प झाला. खोलीत शांतता पसरली होती, पण बाहेर उभी असलेली मीरा संतापाने थरथरत होती. तिला अजूनही विश्वास बसत नव्हता, हे तेच घर आहे का जे इतकं मोठं खोटं बोलून दुसऱ्याच्या आयुष्याशी खेळायला निघाले. दिवस पुढे सरत गेले. घरात लग्नाच्या तयारीला जोर आला. आज निधीचे घरचे लोक भेटीला येणार होते आणि नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा सगळ्या जबाबदाऱ्या मीराच्या अंगावर टाकण्यात आल्या होत्या. आज तर ती चमचमीत चित्रपटातील नायिकेसारखी साडी नेसून घरकाम करत होती. मागच्या वेळी जे झालं होतं ते पुन्हा घडू नये याची दक्षता प्रमिलाताईंनी घेतली होती. सुधा तिच्या कुटुंबासमवेत आली होती घरी. मीरा चहाचा ट्रे घेऊन आली आणि सर्वांसमोर तिने चहाचा ट्रे ठेवला. तिला पाहता सुधा थोडी आश्चर्याने म्हणाली, अगं मीरा, तू घरकाम करत आहेस? कामवाली बाई नाही आहे का? मीरा काही बोलणार तोच प्रमिलाताई बनावटी हसून म्हणाल्या, हो होती की. सगळं कामं करून गेली ती. आज तिला लवकर निघायचं होतं. तिच्या मुलाची तब्येत बरी नव्हती म्हणून ती लवकर गेली आणि मग मी तिला सुट्टी दिली आहे. त्या थोड्या भावनिक होऊन पुढे म्हणाल्या, शेवटी सुखदुःख सगळ्यांनाच असतं ना. मी म्हटलं उरलेली कामं आपण करू. मग मीराकडे पाहून हसत म्हणाल्या, पण ही माझी सून आहे ना, हिला काही करूच द्यायचं नाही मला. अगदी आई मुलीचं नातं आहे आमचं. सुधाचं बोलणं ऐकल्यावर ऋषिकेश लगेच खोटं सहानुभूतीचा मुखवटा घालून बोलू लागला, मीरा तू पण थोडा वेळ बस ना इथे. सारखं काम करत राहतेस. थोडं स्वतःसाठी जग. सुधा हसून म्हणाली, मला खरंच माझ्या मुलीसाठी मला असंच सासर हवं होतं. मी जेव्हा जेव्हा इथे येते तेव्हा वेगळंच समाधान मिळतं मला ह्या घरात. तुझ्या मोठ्या सुनेच्या चेहऱ्यावरची चमक आणि तिचं सुख पाहूनच मी माझ्या मुलीचं स्थळ तुमच्याकडे आणलं आहे. हे ऐकताच मीरा मनातल्या मनात म्हणाली, चेहऱ्यावरची चमक, सुख का? कोण जणे कुणाला दिसलं नाही की या चमकत्या चेहऱ्यामागे किती अश्रू लपले आहेत. तेवढ्या सुधाचे पती श्रीकांतराव म्हणाले, मानव एक विचारायचं होतं. आमच्या निधीचे परदेशी जाण्याचे कागदपत्र केव्हा तयार होतील? शेवटी ते तुझ्यासोबतच सिंगापूरला जाणार आहे ना लग्नानंतर. मानव काही बोलणार तोच प्रमिलाताई मध्येच म्हणाल्या, पेपर्सचं काय आहे, 2-4 दिवसात तयार होतीलच. तुम्ही टेन्शन घेऊ नका. सगळं काही व्यवस्थित आणि वेळेत होईल. मीराचं लक्ष त्यांच्या चेहऱ्याकडे गेलं. त्या किती सहजतेने खोटं बोलत होत्या. मीरेच्या आत काहीतरी उसळून आलं. घरात सगळे लग्नाच्या गडबडीत मग्न होते, पण तिच्या मनात एक ज्वालामुखी खतखतत होता. तिला ही माहीत होतं ती काही बोलली तरी कुणी तिच्यावर विश्वास ठेवणार नव्हतं. प्रमिला त्यांच्या खोटेपणाचा मुखवटा इतका ठाम होता की लोक त्यांच्या खोट्याला सत्य मानत होते. पण मीरा ठरवून टाकते, मी या खोट्या नाटकाचा भाग होऊ देणार नाही. आता ही नाटक संपवायचंच. तिची नजर टेबलावर ठेवलेल्या श्रीकांतरावांच्या गाडीच्या चावीकडे जाते. तिने हळूच पुढे होत सगळे पेले उचलण्याच्या निमित्ताने चावी आपल्या मुठीत घट्ट पकडली आणि चावी घेऊन ती शांतपणे स्वयंपाकघरात निघून गेली. त्याचवेळी मानव कुठल्या तरी कामासाठी बाहेर गेला. सुधा उठली आणि म्हणाली, बरं प्रमिला, आम्ही निघतो आता. आता लग्नातच भेटूया. खूप छान वाटलं आज मला इथे येऊन. प्रमिलाताई बनावट हास्य करत म्हणाल्या, अगं एवढी काय घाई आहे जायची? पण हरकत नाही. आता आपलं येणं जाणं सतत होईलच राहिलं ना इथे. सुधा आणि श्रीकांतराव तिथून निघाले. त्यांची गाडी गल्लीच्या बाहेर पार्क होती, त्यामुळे त्यांना थोडं चालावं लागलं. गल्लीतून बाहेर पडल्यावर श्रीकांतरावांनी खिशात हात घातला आणि अचानक थबकले, अरे माझी गाडीची चावी कुठे गेली?
ते घाईघाईने दुसऱ्या खिशात शोधतात, शर्टच्या खिशात हात घालतात, पण चावी नाही. कदाचित ती तिथेच टेबलावर राहिली असावी. त्यांनी शंका व्यक्त केली. चला, मी तुमच्यासोबत परत येते, सुधा म्हणाली. दोघं पुन्हा घराकडे वळाले. इकडे मीराने आपली दुसरी चाल खेळली होती. ती सरळ सासू आणि नवऱ्याकडे पाहून ठाम स्वरात म्हणाली, मी आता काही तुमच्या या खोट्या नाटकात सहभागी होणार नाहीये. मी सगळं सत्य निधीच्या आईवडिलांना सांगणार आहे. तुम्ही कशा स्वभावाचे आहेत ते. प्रमिला त्यांच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. त्या घाबरून म्हणाल्या, तू हे काय मूर्खासारखं बोलतीस? तू असं करणार? तुझ्यात एवढं धाडस? मीरा न घाबरता त्यांच्या डोळ्यात डोळे घालून उभी राहिली. ऋषिकेशचं रक्त तापायला लागलं होतं. त्याने रागाने हात उचलत ओरडलं, गप्प बस. एक शब्दही बोललीस तर काय? मीरा ठामपणे म्हणाली, मारायचंय ना मारा, पण मी आता गप्प बसणार नाही. मी तुमचं खरंच रूप सर्वांसमोर उघड करणार आहे. तुम्ही मला खूप त्रास दिला, पण आता मी दुसऱ्या कुठल्या मुलीचं आयुष्य तुमच्या घरात उद्ध्वस्त होऊ देणार नाही. मी सांगणार की हे लग्न म्हणजे एक फसवणूक आहे. मानव सिंगापूरमध्ये नोकरी करत नाही. मी हेही सांगणार की या घरात माझ्याशी जनावरासारखं वागवलं जातं. माझं घरकामासाठी मला नोकरीनेसारखं ठेवून वर हसण्याची जबरदस्ती केली जाते माणसांमध्ये. तुम्ही खोटं बोलून लोकांना फसवत आहात. मी हे सगळं उघड करणार आहे. तिचं बोलणंही संपलं नव्हतं तेवढ्यात ऋषिकेशने तिच्या गालावर जोरात थप्पड मारली. बस, बंद कर तुझी बकवास. कुणाला काय सांगणार आहेस तू? तुझ्यावर कोण विश्वास ठेवणार? मीरा डगमगली. तिच्या गालावर त्याच्या हाताचा ठसा उमटला होता, पण तिचं धाडस अजूनही अखंड होतं. मीराने आपल्या सासूबाईंकडे पाहिलं. त्यांच्या चेहऱ्यावर एक कुटील हसू होतं. प्रमिलाताईंनी हात नाचवत तिरकसपणे म्हटलं, बघितलंस ना कसं तोंड चालतंय तिचं? म्हणूनच मी तुला आधीच सांगितलं होतं, तिला तुझ्या ताब्यात ठेव. तेवढ्या मीरा तडफडून उठली. ती ओरडून म्हणाली, बस, आता पुरे झालं. मी काही गप्प बसणार नाही. सगळ्यांना सत्य सांगूनच राहणार. तिच्या डोळ्यात पाणी आलं होतं, पण आवाज मात्र ठाम आणि कडक होता. ऋषिकेशने सांतापण तिचे केस ओढले आणि ओरडला, जर तुझं तोंड उघडलंस ना तर कायमचं बंद करून टाकीन. तो पुन्हा तिच्यावर हात उचलू लागला, पण अचानक कुणीतरी पाठीमागून त्याचा हात घट्ट पकडला. ऋषिकेशने चमकून उजव्या बाजूला पाहिलं. समोर श्रीकांतराव उभे होते. श्रीकांतरावांनी त्याचा हात आवळून धरला होता. त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि संतापाचे मिश्र भाव होते. प्रमिलाताईंचा चेहराच फाटलेला होता. ऋषिकेशही अवाक झाला. श्रीकांतराव कडव्या आवाजात बोलले, तर या घरात हे सगळं चालू होतं. आमच्या मुलीला फसवण्याचं नियोजन करत होतात तुम्ही लोक. श्रीकांतरावांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि उपहासात्मक हसले. वा रे वा प्रमिलाताई, किती सुंदर जाळं विणलं होतं तुम्ही, आणि आम्ही त्यात असे अडकलो की आमची मुलगी गमावली असती आम्ही. प्रमिलाताई घाबरून म्हणाल्या, सुद्धा ऐक, हा सगळा गैरसमज आहे. अगं, ही मुलगी खोटं बोलतीये. पण आता खूप उशीर झाला होता. सुद्धा थेट पुढे आली आणि मीराच्या गालावरच्या वळाकडे पाहिलं. तिच्या डोळ्यातून अश्रू तळाले. हे देवा, या कोमल मुलीची काय अवस्था केली आहे तुम्ही लोकांनी. श्रीकांतराव गंभीर आवाजात म्हणाले, आता हे लग्न कोणत्याही परिस्थितीत होणारच नाही. प्रमिला आणि ऋषिकेश थरथरून गेले. असं नका करू भाऊसाहेब, ऐका तरी. प्रमिलाताई विनवू लागल्या. खूप ऐकलं आता तुमचं, आता काही ऐकायचं नाही आहे, असं ठामपणे म्हणत सुद्धा घराबाहेर पडू लागली. पण जाताना त्यांनी मीराकडे पाहिलं. तिचा हात घट्ट पकडला आणि म्हणाल्या, बेटा, आता या नरकात राहू नकोस तू. आम्ही तुला इथेच सोडलं तर हे निर्दयी लोक तुला संपून टाकतील. तू आमच्यासोबत चल. श्रीकांतराव आणि सुद्धा मीराला घेऊन थेट पोलीस ठाण्यात गेले. मीराने गळ्यावर, चेहऱ्यावर आणि हातावर पडलेले वळ पोलिसांना दाखवले. पोलिसांनी विलंब न करता घरगुती हिंसेचा गुन्हा नोंदवला. तिच्या अंगावरचे वळ पाहून पोलिसही सुन्न झाले. ताबडतोब प्रमिलाताई आणि ऋषिकेशला अटक करण्यात आली. आज ऋषिकेश तुरुंगात आपल्या दुर्दैवावर रडत होता. मीराने श्रीकांतरावांच्या मदतीने कोर्टात केस दाखल केली आणि आता त्या खटल्यातून सुटका ऋषिकेश व प्रमिलाताईंसाठी आवश्यक होती. मीराने ठरवलं, प्रत्येक अत्याचाराचा हिशोब तिला द्यायचाच होता. त्यानंतर श्रीकांतरावांनी मीराला तिच्या माहेरी नेलं. तिच्या शिक्षणासाठी, नोकरीसाठी आणि आत्मनिर्भरतेसाठी पूर्ण मदत करण्याचं तिला वचन दिलं. आता मीरा स्वतःच्या आयुष्याची मालकीण होती. तिने पुन्हा आपलं थांबलेलं शिक्षण सुरू केलं, जे लग्नानंतर प्रमिलाताईंनी बंद केलं होतं. असं सांगत की आता तुला फक्त घरातलं काम करायचं आहे, पण आता ती शिक्षण पूर्ण करत होती. त्याचबरोबर पार्ट टाईम जॉबही करत होती. आजची मीरा एक पीडित नव्हती, ती एक मिसाल बनली होती. ती जी कधी गप्प राहून अत्याचार सहन करत होती सासरी, आज त्याविरोधात ठाम आवाज उठवत होती. ती जी कधी गुदमरून जगत होती,
आता मोकळा श्वास घेत होती. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ती आता स्वतःवर प्रेम करू लागली होती. तिच्या डोळ्यात आता अश्रू नव्हते, तर होती अनंत स्वप्न.